हरभरा पिकामध्ये आत्ता सध्याची जी दुसरी फवारणीची स्टेज आहे किंवा कुठलीही स्टेज असेल, इथेच निर्णय जर चुकला, कॉम्बिनेशन जर चुकले, तर आपलं 30-40% नुकसान होऊ शकतं. मग काय केलं पाहिजे? मग यासाठी आपल्याकडे जे काही बेसिक अडचणी सध्या येऊ शकतात किंवा आलेल्या आहेत, जसे मर, करपा, थ्रिप्स, फुलगळ किंवा घाटे अळी किंवा अजून जे काही अडचणी असतील, याच्यावर डायरेक्ट कुठलं प्रोडक्ट फवारावं किंवा काय सोल्युशन घ्यावं हे करण्याच्या ऐवजी मी सजेस्ट करेल, तुम्ही ॲग्रोथमिसाच्या मार्गदर्शन प्रणालीमध्ये एकदा संपर्क करा. त्यामध्ये तुम्हाला जी अडचण आहे ती कुठल्या बुरशीमुळे आहे आणि ती बुरशी का बरं येत आहे, जसं काही सध्या थंडीचं वातावरण आहे, मग अशा वेळेस मुळींची वाढ नाही तर वरती झाडावर स्ट्रेस, प्रकाश संश्लेषणाचा वेग मंदावणार आहे. मग हे सगळ्या अडचणींमध्ये मग आपण परत एखादी फवारणी टाकली तर अशा वेळेस काय होणार, झाड अजून स्ट्रेसमध्ये जाणार. जसं की डॉक्टर आपल्याला जेवणानंतर गोळी का बरं घेण्याला सांगतो, कारण की ते औषध काम करण्यासाठी विशिष्ट ऊर्जेची गरज असते आणि सध्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तर खूप जास्त प्रमाणात ऊर्जा पिकाला लागत असते. मग हरभरा पिकामध्ये सध्याच्या अडचणी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्यासाठीचं सविस्तर सोल्युशन आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. मग नक्की आम्हाला एकदा संपर्क करा. धन्यवाद.